नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गवार शेंगाची भाजी. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार करणार आहोत. सर्वात आधी मी इथे गवारच्या शेंगा अशा तोडून घेतलेल्या आहे. या शेंगानं बघू शकता थोड्यानं मी जाड म्हणजे लांबच तोडून घेतलेल्या आहे, कारण की या शेंगा अशा कोवळ्या आहे म्हणून. तर थोड्या लांबच मी तोडून घेतलेल्या आहे. तुम्ही छोट्या सुद्धा तोडू शकता. तर चला यासाठी साहित्य बघून घेऊ. सर्वात आधी मी एक वाटण तयार करणार आहे. त्यासाठी लसणाच्या कळ्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. याला आपल्याला मिक्सरला दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे. खूप फाईन पेस्ट नाही करायची आहे, अगदी असं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे. खूप छान भाजीची टेस्ट येते या वाटणाने. तर चला याला असं छान दरदरीत बारीक करून घेऊया. बघू शकता अगदी दरदरीत मी बारीक केलेलं आहे. आता सर्व साहित्य घेतलेलं आहे मी इथे. तर गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, बारीक चिरलेला कांदा, जे वाटण आपण तयार केलं होतं ते, टमाटर, शेंगदाण्याचा कूट, हिंग, धना पावडर आणि हळद, इथे जिरा आणि ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर चला मस्त झटपट आपण कुकरमध्येच ही भाजी तयार करून घेऊ. अगदी डब्यासाठी ही भाजी पटकन तयार होते. तुम्ही 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार करू शकता. तर सर्वात आधी मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये ना जिरा आणि ओवा घातलेला आहे मी. ओव्याने खूप छान टेस्ट येते, नक्की घाला. मोहरी नाही घातली तरी चालेल. त्यानंतर बारीक चिरलेला छान मोठ्या आकाराचा एक कांदा घालून घेतलेला आहे आणि लगेच आपण यामध्ये हिंग सुद्धा घालून घेऊ, म्हणजे कांद्यासोबत आपला हिंग छान परतला जाईल. आता कांदा आपल्याला छान इथे परतून घ्यायचा आहे, खूप जळायचा नाही आहे. छान असा गुलाबी रंगावर आला कांदा की आपला कांदा परतला म्हणून समजायचं. बघू शकता कांदा परतला. थोडा कॅमेऱ्याचा इश्यू होता इथे. आणि यामध्ये मी हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे, जे आपण मिक्सरला दरदरीत केलं होतं. ते वाटण सुद्धा आपल्याला छान 4 ते 5 मिनिट मस्त मंद आचेवर इथे परतून घ्यायचं आहे, तेल सुटतपर्यंत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर मीठ घालून घेते आहे. आता आपल्याला इथे लाल तिखटाचा वगैरे वापर नाही करायचा आहे, कारण की आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. त्यानंतर धना पावडर आणि हळद घालून घेतलेली आहे थोडीशी. आणि व्यवस्थित आता टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे वाटण छान हा मसाला परतून घ्यायचा. इथे आपले टमाटर सॉफ्ट झाले, बघू शकता. त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेला हा गवार घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आता हा गवार या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे अगदी लवकर ही भाजी बनवून तयार होते. डब्यासाठी तर खूपच सोयीची आहे. व्यवस्थित आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि खायला सुद्धा इतकी चविष्ट वाटते ना. तुम्ही एकदा बनवाल तर याच पद्धतीने पुन्हा गवाराची भाजी बनवाल. त्यानंतर छान मसाल्यात मिक्स झाल्या शेंगा की मी 5 ते 6 मिनिटं याला छानपैकी वाफून घेणार आहे. आणि जे शेंगदाण्याचं कूट आहे ना, हे आपण सर्व भाजी शिजल्यानंतर घालणार आहोत. बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर मस्तपैकी आपल्या शेंगा इथे मसाल्यात वाफलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. छान म्हणजे या 50% वगैरे छान मुरलेले आहे, म्हणजे शिजलेले आहे मसाल्यामध्ये. तर आता काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये ना अगदी थोडं अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2 ते 3 चम्मच मी पाणी घेतलेलं आहे. ते मस्त या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता पाणी थोडंच टाका, कारण की पाणी जास्त लागत नाही या भाजीला, पटकन शिजतात. आणि आपल्या शेंगा 50% तर आधीच शिजलेल्या आहे वाफेवर. आणि छानपैकी पाणी टाकलं, मिक्स केलं. आता कुकरचं झाकण लावून मी फक्त याला ना 1 शिट्टी काढून घेणार आहे. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, आधीच आपल्या शेंगा ना कोवळ्या होत्या, त्यामुळे फक्त थोड्या तुमच्याकडे जरट शेंगा असेल तर तुम्ही 2 शिट्ट्या काढा. पण माझ्या कोवळ्या शेंगा असल्यामुळे 1च शिट्टी काढलेली आहे, बघू शकता. आता मी तुम्हाला कुकर थंड झाल्यावर ओपन करून दाखवते. मस्तपैकी बघू शकता किती छान चमचमीत इथे गवाराच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे. शेंग सुद्धा जशी पाहिजे तशी आपली शिजलेली आहे, खूप अशी गलंग नाही करायची, बघू शकता. कोवळ्या असल्यामुळे एका शिट्टीमध्येच व्यवस्थित शेंगा शिजल्या गेलेल्या आहे. तर आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. भाजी वगैरे सर्व शिजल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, कारण की भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त भरपूरशी. आणि आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघू शकता किती चमचमीत, बघितल्याबरोबरच खायची इच्छा होणार ही भाजी आपली मस्तपैकी बनून तयार झालेली आहे. व्यवस्थित इथे मिक्स करून घेतली, किती छान दिसत आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी येणारी. मस्त चमचमीत इथे गवाराच्या शेंगा बनवून तयार झालेल्या आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.